नमस्कार, मी शिवम बोरकर, बोरकर गुरुजी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर बघा, मागील लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं ऍप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन, ज्याच्यामध्ये आपण बघितलं होतं वेगवेगळे टाइप की कशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन विचारल्या जातात। याच्यानंतर आपल्याला बघायचं त्याच्यावर आधारित जी आपली प्रॅक्टिस सेट 1.5 आहे ती आपल्याला बघायची आहे। तर बघा, आपल्याला त्याच्यामधला फर्स्ट क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे। तर बघा, क्वेश्चन काय आहे, 2 नंबर डिफर बाय 3, दोन संख्येतील फरक कितीचा आहे, 3चा, and the sum of twice the smaller number and thrice the greater number is 19। जर आपण लहान नंबरची दुप्पट ही मोठ्या संख्येच्या तिपटीमध्ये जर मिळवली तर ती किती येते म्हणते, 19 येते। दर फाइंड द नंबर्स। तर बघा, या ठिकाणी आपल्याला काय करायचे, ते दोन नंबर फाइंड करायचे। जर क्वेश्चन आपण व्यवस्थित वाचला तर आपल्याला लक्षात आलं की काय की दोन नंबर आहेत, त्याच्यामध्ये कोणीतरी मोठा आहे आणि कोणीतरी काय आहे, लहान आहे। तर या ठिकाणी आपण कन्सिडर करणार की ते दोन नंबर कोण आहेत, एक्स आणि वाय। म्हणून या ठिकाणी आपण कन्सिडर करणार लेट दॅट टू नंबर्स आर एक्स अँड वाय, वेअर त्याच्यापैकी एक्स काय आहे, ग्रेटर आहे कोणापेक्षा, वाय पेक्षा। म्हणून या ठिकाणी फ्रॉम काय करणार, फर्स्ट कंडिशन, काय फर्स्ट कंडिशन की 2 नंबर डिफर बाय 3, दोन संख्येमधील फरक कितीचा आहे, 3चा, आणि 3 कोणता नंबर आहे, पॉझिटिव्ह। म्हणून या ठिकाणी मोठ्या नंबर मधून लहान नंबर काय करावं लागेल आपल्याला, मायनस। हे झालं आपलं इक्वेशन नंबर फर्स्ट। त्याच्यानंतर फ्रॉम सेकंड कंडिशन, बघा काय दिलेले की आपल्याला काय करायला सांगितलं, सम करायला सांगितली। सम कोणाची सम करायला सांगितली, ट्वाइस द स्मॉलर नंबर, तुमचा स्मॉलर नंबर काय, वाय, त्याची स्मॉलर काय येणार, 2y। म्हणून हे झालं ट्वाइस द स्मॉलर नंबर, याची ऍडिशन करायची आपल्याला कोणासोबत, थ्राइस द ग्रेटर नंबर। हे झालं तुमचा x ग्रेटर, त्याची थ्राइस काय होणार, 3x, आणि हे किती देते आपल्याला, 19। कशी कंडिशन होते बघा की सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर अँड थ्राइस द ग्रेटर नंबर गिव्स किती, 19। हे झालं आपलं इक्वेशन सेकंड। तर या ठिकाणी काय करणार आपण, आता इलिमिनेशन मेथडचा वापर करून काय करणार, सोल्युशन काढणार। तर या ठिकाणी काय करणार आपण, इक्वेशन फर्स्टला कितीनं मल्टिप्लाय करणार, 2 न, कारण आपल्याला काय करायचे, y चे जे कोइफिशियंट आहेत हे सेम करायचे इन अपोजिट साइन। म्हणून या ठिकाणी इक्वेशन फर्स्ट मल्टिप्लाय बाय किती न, 2 न, तर काय बनणार, 2x मायनस 2y इक्वल्स टू 6। हे झालं इक्वेशन थर्ड। आता काय करणार आपण, दोन्ही इक्वेशनची ऍडिशन। म्हणून या ठिकाणी लिहिणार आपण ऍड इक्वेशन सेकंड अँड इक्वेशन थर्ड। तर या ठिकाणी सेकंड इक्वेशन काय आहे आपलं, 3x प्लस 2y इक्वल्स टू 19। थर्ड इक्वेशन काय आहे आपलं, 2x मायनस 2y इक्वल्स टू 6। या ठिकाणी ऍड जर केलं तर 3 प्लस 2 किती होणार, 5x प्लस 2y मायनस 2y काय होणार, कॅन्सल। त्याच्यानंतर 19 अधिक 6 हे किती होणार, 25। त्याच्यानंतर 5 गुणिला तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार, भागीला 25 भागीला 5 काय येणार, 5। त्याच्यानंतर ही व्हॅल्यू कोणत्या तरी इक्वेशन मध्ये काय करणार, पुट करणार आपण, पुट x इक्वल्स टू 5 इन इक्वेशन फर्स्ट मध्ये काय करणार आपण, पुट करणार। तर बघा या ठिकाणी काय येणार, x मायनस वाय इक्वल्स टू 3, एक्सच्या जागी आपण पुट केले 5 मायनस वाय इक्वल्स टू 3। त्याच्यानंतर मायनस वाय तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार, प्लस, आणि हे प्लस 3 इकडे आल्याच्या नंतर काय होणार, मायनस। म्हणून इकडे काय होणार, 5 मायनस 3 इक्वल्स टू वाय, म्हणजे 2 इक्वल्स टू वाय, दॅट इज वाय इक्वल्स टू किती होणार आपले, 2। म्हणजे ते दोन नंबर कोणते असणार, एक तुमचा नंबर असेल 5 आणि दुसरा काय असेल 2। म्हणून या ठिकाणी आपण लिहिणार दॅट 2 नंबर्स आर 5 अँड 2। जर आपल्याला चेक करायचं तर आपण चेक देखील करू शकतो। तर बघा या ठिकाणी काय येणार, 5 मायनस 2 किती होणार, 3, आणि त्याच्यानंतर ह्या जर व्हॅल्यू आपण या इक्वेशन मध्ये टाकल्या तर त्या काय होणार, त्या इक्वेशनला काय करणार, सॅटिस्फाय करणार।
तर बघा नेक्स्ट आपल्याला बघायचं आपला सेकंड क्वेश्चन जे आधारित आहे आपल्या जॉमेट्रिकल कंडिशनवर. तर याच्या आधी आपण बघितलं होतं की जॉमेट्रिकल कंडिशनवर आधारित जर प्रॉब्लेम असतील तर ते कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे. ते जर सॉल्व्ह करायचे असतील तर आपल्याला त्या जॉमेट्रिकल बद्दल माहिती असणं फार गरजेचं आहे. तर बघा यानंतरचा जो क्वेश्चन आहे आपला तो आधारित आहे रेक्टँगलवर. तर बघा या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला कम्प्लीट द फॉलोइंग. खालचा जो क्वेश्चन आहे काय करा, कम्प्लीट करा. त्याच्यानंतर काय दिलेले बघा, हे दिलेले आपल्याला रेक्टँगल. आय एम अ रेक्टँगल. आय एम म्हणजे मी नाही, ते रेक्टँगल दिलेलं आहे आपल्याला. आणि या ठिकाणी काय दिलेले, त्याच्या साईड दिलेले आहेत आपल्याला. त्याच्यानंतर काय विचारलं आपल्याला, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट विचारलं फाइंड माय पेरीमीटर अँड एरिया. म्हणजे काय विचारलं, रेक्टँगलचे पेरीमीटर आणि काय विचारलं आपल्याला, एरिया. तर बघा या ठिकाणी आपण असं लिहू शकतो, आपल्याला प्रॉपर्टीज माहित आहेत रेक्टँगलची, की प्रॉपर्टी अशी म्हणते की अपोजिट साइड ऑफ अ रेक्टँगल आर इक्वल. म्हणून ह्या दोन अपोजिट साइड कशा असतील, इक्वल असतील. म्हणून या ठिकाणी आपण काय लिहिणार, 4x मायनस वाय इक्वल्स टू 2x प्लस वाय प्लस 8. त्याच्यानंतर बघा हे 2x इकडं प्लस आहेत, इकडे आल्याच्या नंतर काय होणार, मायनस 2x. त्याच्यानंतर प्लस वाय इकडे आल्याच्या नंतर काय होणार, मायनस वाय इक्वल्स टू काय, 8. 4x मायनस 2x किती होणार, 2x मायनस वाय किती होणार, मायनस 2y इक्वल्स टू 8. हे झालं आपलं इक्वेशन फर्स्ट. आणि हे कशावरून लिहिलं, हे लिहिलं आपण अपोजिट साइड ऑफ अ रेक्टँगल आर इक्वल. कशावरून लिहिलं, अपोजिट साइड ऑफ अ रेक्टँगल कशा असतात, इक्वल असतात. सिमिलरली इकडं काय लिहू शकतो आपण, x प्लस 4 इक्वल्स टू 2y. इथं पण काय लिहिणार, अपोजिट साइड ऑफ अ रेक्टँगल आर इक्वल. त्याच्यानंतर बघा हे प्लस 2y इकडे आल्याच्या नंतर काय होणार, मायनस 2y इक्वल्स टू किती, मायनस 4. प्लस 4 तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार, मायनस 4. हे झालं आपलं इक्वेशन सेकंड. तर बघा या ठिकाणी फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड इक्वेशन आपण काय करणार, सायमल्टेनियसली सॉल्व्ह करणार. तर बघा या ठिकाणी काय करणार आपण, या ठिकाणी याचे कोइफिशियंट कसे आहेत सेम आहेत आणि साइन पण कसे आहेत सेम. म्हणून या ठिकाणी काय करणार आपण, सबस्ट्रॅक्शन. म्हणून या ठिकाणी लिहिणार सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन सेकंड फ्रॉम इक्वेशन फर्स्ट. काय, x मायनस 2y इक्वल्स टू मायनस 4 इक्वेशन नंबर आपलं सेकंड. त्याच्यानंतर फर्स्ट फ्रॉम सेकंड. त्याच्यानंतर या ठिकाणी काय, 2x मायनस 2y इक्वल्स टू 8. हे झालं आपलं इक्वेशन फर्स्ट. सबस्ट्रॅक्शन करायची म्हणजे काय करायची, साइन चेंज. प्लसचं काय होणार, मायनस, मायनसचं काय होणार, प्लस, प्लसचं काय होणार, मायनस. 1x मायनस 2x हे किती होणार, मायनस x. मायनस 2y प्लस 2y काय होणार, कॅन्सल. मायनस 4 मायनस 8 हे होणार मायनस 12. आणि दोन्हीकडचे मायनसचे साइन काय होणार, कॅन्सल. त्याच्यानंतर आपण काय करणार, आता ही आलेली व्हॅल्यू कोणत्या तरी इक्वेशन मध्ये काय करणार, पुट करणार. म्हणून या ठिकाणी आपण काय करणार, पुट x इक्वल्स टू 12 इन इक्वेशन. कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करणार, इक्वेशन फर्स्ट मध्ये. काय फर्स्ट इक्वेशन आपलं, 2x मायनस 2y इक्वल्स टू 8. त्याच्यानंतर 2 इंटू इथं काय होणार आपले 12 मायनस 2y इक्वल्स टू 8. इथं किती होणार, 24 मायनस 2y इक्वल्स टू 8 प्लस 8 इकडे आल्याच्या नंतर काय होणार, मायनस. म्हणून या ठिकाणी काय होणार, 24 मायनस 8 मायनस 2y तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार, प्लस 2y. या ठिकाणी किती राहणार आपले 16 इक्वल्स टू काय होणार 2y. त्याच्यानंतर 2 मल्टिप्लाय तिकडे गेल्याच्या नंतर डिवाइड. म्हणून y इक्वल्स टू 16 डिवाइडेड बाय 2 किती येणार, 8. म्हणून या ठिकाणी आपला जे पहिला क्वेश्चन होता, x आणि y ची आपल्याला काय काढायची होती, व्हॅल्यू काढायची होती. तर x ची व्हॅल्यू किती आली आपली 12 आणि y ची व्हॅल्यू किती आली 8. आता त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन एक काय काढायला सांगितलं आपल्याला, पेरीमीटर आणि एरिया. पेरीमीटर जर काढायचे असेल तर आपल्याला काय माहिती असणं गरजेचं आहे, त्याची लेंथ आणि त्याची काय ब्रीथ. तर बघा या ठिकाणी ही झाली याची लेंथ. तर कोणत्या तरी इक्वेशन मध्ये याच्यात किंवा याच्यात आपण x आणि y ची व्हॅल्यू काय करू शकतो, पुट करू शकतो. म्हणून या ठिकाणी बघा लेंथ इक्वल्स टू काय आहे, 4x मायनस वाय. 4 इंटू x ची व्हॅल्यू किती आली आपली 12 वजा y ची व्हॅल्यू किती आली 8. 48 वजा 8 किती आली 40. या ठिकाणी लेंथ किती आली आपली 40. त्याच्यानंतर बघा ब्रीथ. या ठिकाणी ब्रीथ किती 2y म्हणजे 2 इंटू 8 किती होणार 16. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे पेरीमीटर. पेरीमीटर
ऑफ रेक्टँगल काय असते 2 इन ब्रॅकेट L प्लस बी 2 इंटू L लेंथ किती आली आपली लेंथ आली आपली 40 प्लस ब्रीथ किती आली आपली 16 या ठिकाणी 2 इंटू हे किती होणार 56 म्हणून हे होणार 112 युनिट. त्याच्यानंतर काय विचारलं आपल्याला त्याचा एरिया तर आपल्याला माहिती आहे एरिया ऑफ रेक्टँगल काय असते लेंथ इंटू ब्रीथ लेंथ किती आली आपली लेंथ आली आपली 40 ब्रीथ किती आली 16 म्हणून इथं किती होणार 640 स्क्वेअर युनिट. म्हणून ज्या पण वेळेस आपल्याला जॉमेट्रिकल वर आधारित क्वेश्चन विचारले जाते त्यावेळेस त्याच्याबद्दल आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. याच्यानंतर बघू आपण आपला क्वेश्चन नंबर 3. यानंतरचा जो क्वेश्चन आहे आपला तो आहे एज रिलेटेड. तर बघा काय दिलेलं आहे क्वेश्चन आपला क्वेश्चन नंबर 3 बघा द सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70. आपल्याला दिलेलं आहे की जर वडिलाचं वय आणि त्यांच्या मुलाच्या वयाची दुप्पट याची बेरीज किती दिलेली आहे 70. आता नेक्स्ट दिलेले आपल्याला इफ वी डबल द एज ऑफ फादर अँड ऍड इट टू द एज ऑफ हिज सन द सम इज 95. जर आपण आता वडिलाचं वय दुप्पट केलं आणि मुलाच्या वयामध्ये आपण काय केलं त्याला ऍड केलं तर ते किती येते म्हणते 95. देन काय करायला सांगितलं आपल्याला फाइंड देअर प्रेझेंट एज. तर या ठिकाणी आपल्याला दोन क्वांटिटी काय आहेत एक आहे फादरचं एज आणि जी सेकंड क्वांटिटी आहे आपली ते आहे सनचं एज. म्हणून या ठिकाणी आपण काय कन्सिडर करणार की प्रेझेंट एज the present age of father is x year and present age of his son is y year. त्याच्यानंतर काय करणार आपण फ्रॉम फर्स्ट कंडिशन काय फर्स्ट कंडिशन आपल्याला काय करायला सांगितलं सम करायला सांगितली. सम म्हणजे काय करायला लागलं आपल्याला प्लसचा साइन कोणाकोणाची सम फादरचं एज किती आहे x. त्याच्यानंतर कुणासोबत ऍड करायचं ट्वाइस द एज ऑफ हिज सनचं एज किती आहे y त्याची ट्वाइस काय होणार 2y इक्वल्स टू आपल्याला किती देते 70. म्हणून हे झालं आपलं इक्वेशन फर्स्ट. त्याच्यानंतर फ्रॉम सेकंड कंडिशन काय दिलेली आहे सेकंड कंडिशन इफ वी डबल द एज ऑफ फादरचं एज किती आहे x डबल केल्याच्या नंतर काय होणार 2x. त्याच्यानंतर काय केलं ऍड इट टू ऍड करायचे म्हणजे काय करायचं प्लस कोणासोबत द एज ऑफ हिज सन मुलाच्या वयाच्या सोबत काय करायचं ऍड करायचं म्हणजे प्लस y आणि ही बेरीज किती देते आपल्याला 95. हे झालं आपलं इक्वेशन सेकंड. तर या ठिकाणी काय करणार आपण x चे कोएफिशिएंट काय करणार सेम. म्हणून या ठिकाणी इक्वेशन फर्स्टला काय करणार मल्टिप्लाय करणार बाय कितीनं 2 न. तर बघा काय होणार 2x प्लस 4y इक्वल्स टू 140. हे झालं आपलं इक्वेशन थर्ड. त्याच्यानंतर काय करणार आपण सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन सेकंड फ्रॉम इक्वेशन थर्ड. जे सेकंड इक्वेशन आहे ते काय करणार सबस्ट्रॅक्ट करणार इक्वेशन थर्ड मधून. तर काय आहे थर्ड इक्वेशन 2x प्लस 4y इक्वल्स टू 140. त्याच्यानंतर 2x प्लस y इक्वल्स टू किती 95. हे झालं आपलं इक्वेशन किती सेकंड. त्याच्यानंतर साइन चेंज मायनस 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 प्लस 2x मायनस 2x काय होणार कॅन्सल प्लस 4y मायनस y किती होणार 3y. त्याच्यानंतर 140 मायनस 95 इथं किती होणार 45. त्याच्यानंतर 3 मल्टिप्लाय तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार डिवाइड. म्हणून या ठिकाणी y इक्वल्स टू 45 डिवाइडेड बाय 3 किती होणार 15. त्याच्यानंतर आलेली व्हॅल्यू इक्वेशन फर्स्ट मध्ये किंवा सेकंड मध्ये आपण काय करू शकतो पुट करू शकतो. म्हणून या ठिकाणी काय करणार पुट y इक्वल्स टू 15 इन इक्वेशन कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करणार आपण सेकंड. काय सेकंड इक्वेशन 2x प्लस y इक्वल्स टू 95. त्याच्यानंतर बघा y इक्वल्स टू किती पुट करायचे आपल्याला 15 इक्वल्स टू 95. 2x प्लस 15 तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार आपले मायनस. म्हणून या ठिकाणी काय होणार 95 मायनस 15 2x इक्वल्स टू किती राहणार 80. त्याच्यानंतर 2 मल्टिप्लाय तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार डिवाइड x इक्वल्स टू 80 डिवाइडेड बाय 2 किती होणार 40. म्हणून फादरचं प्रेझेंट एज किती होणार 40 इयर
आणि जे सन आहे त्याचं प्रेझेंट एज किती होणार 15 इयर. म्हणून इथं लिहिणार द प्रेझेंट एज ऑफ फादर अँड हिज सन आर 40 इयर अँड 15 इयर रिस्पेक्टिव्हली. तर या पद्धतीने आपण एज रिलेटेड प्रॉब्लेम काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो.